एक महत्त्वाची राजकीय घडामोड राज्यातील विरोधी पक्षनेतेपदाचा राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। विखेंचा राजीनामा काँग्रेस पक्षानं स्वीकारलाय। अहमदनगरची जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे। विरोधी पक्षनेतेपदाचा राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिलाय आणि अपेक्षेनुसारच हा राजीनामा आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण काय बोलले ते आपण पहिलं ऐकूया। त्यांनी विरोधी पक्षपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष यांच्याकडे देऊ केलेला आहे आणि तो आता स्वीकारण्यात आलेला आहे। त्यामुळे तो विषय मला वाटतं फार काही महत्त्वाचा राहिलेला नाही। ठीक आहे, त्यांना जागा ती नगरची हवी होती। आघाडीच्या सगळ्या चर्चेमध्ये ते काही शक्य झालेलं नाही आणि त्यामुळे ती जागा आम्ही देऊ शकलो नाही। त्यांनी काँग्रेस अध्यक्षांकडे विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊ केलेला होता। तो आम्ही ऑन होल्ड ठेवला होता काही दिवस, परंतु तो आता स्वीकारण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, पुत्र सुजय विखे यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील पण भाजपात जाणार अशी चर्चा होती आणि राजीनामा देतील ते विरोधी पक्षनेतेपदाचा। अपेक्षितच आहे हा राजीनामा, काय सांगाल? खरं विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला होता, पण तो स्वीकारलेला नव्हता असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। मात्र तो आता स्वीकारण्यात आलेला आहे। म्हणजे एकूणच आता भाजपमध्ये जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालाय हे दिसून येत आहे। त्यामुळेच आज विखे पाटील खुलेपणाने शिवसेनेच्या प्रचारासाठी आज शिर्डी मतदारसंघामध्ये फिरताना दिसत आहेत आणि सदाशिव लोखंडे इथले जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करा असं आवाहन करताना दिसत आहेत। त्यामुळे एकूणच मनोमनी जे काही आहे ते आता स्पष्ट झालंय। मात्र अजून काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला नाही आणि अशोक चव्हाण यांनी हे बोलतानाच असंही म्हटलेलं आहे की आमची आजही इच्छा आहे की विखे पाटलांनी काँग्रेस पक्षासाठी काम करावं। झालं गेले जे काही झालं असेल, जी काही तक्रार असेल ती विसरून जावी आणि त्यांनी काँग्रेस पक्षामध्येच राहावं। त्यांनी याबाबतचा विचार करावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। योगेश, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। अहमदनगरमधील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते विखेंच्या पाठीशी राहणार का? अहमदनगर जिल्ह्यातले जिल्हाध्यक्षांची पदाची जी काही बॉडी होती ती बॉडी पूर्ण बरखास्त करण्यात आलेली आहे। अध्यक्षांना सुद्धा राजीनामा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता नवीन कार्यकारिणी या ठिकाणी केली जाईल असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय। त्यामुळे आता नवीन खेळाडू या रिंगणामध्ये असतील। बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व कारभार चालवला जाईल असं देखील या ठिकाणी दिसतंय। योगेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।